पुणे जिल्ह्यातल्या लोणी काळभोर इथं 2 वर्षीय चिमुकल्याचा पाण्यात बुडून मृत्यू झालाय। ठेकेदाराच्या निष्काळजीपणामुळे दुर्घटना घडल्याचा प्राथमिक निष्कर्ष, सुरक्षा उपाययोजना न करता कामं अर्धवट सोडल्याचं समोर आलं। सांडपाणी आणि पाण्याच्या निचऱ्यासाठी खोदलेले 4 खड्डे उघडेच, खड्ड्यांमध्ये पावसाचं पाणी साचल्यानंतर घरासमोर खेळताना 2 वर्षीय सोहम कसबे याचा पाण्यात पडून दुर्दैवी मृत्यू झाला। या घटनेमुळे कसबे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला। लोणी काळभोर पोलिसांनी अज्ञात ठेकेदाराच्या विरोधात गुन्हा दाखल केला असून पुढचा तपास सुरू आहे। आणि या संदर्भात आपण अधिकची माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी आदित्य भवर यांच्याकडून। आदित्य, अतिशय दुर्दैवी अशी घटना घडलेली आहे। पोलिसांनी आतापर्यंत नेमकी काय कारवाई केली, कुणाला अटक केली आहे का? नक्कीच ही घटना घडल्यानंतर पोलिसांनी त्याचा तपास वेगाने सुरू केलेला आहे। ज्या ठेकेदाराने ज्या कॉन्ट्रॅक्टरने काम करायला घेतलं होतं त्याच्यावरती गुन्हा दाखल केलेला आहे, त्याचा शोध घेत आहे, परंतु अद्यापही कोणाला अटक केलेली नाहीये। या 2 वर्षाच्या चिमुरडीच्या मृत्यूनंतर घरच्यांनी हंबरडा फोडला होता। न्यायाची मागणी केली जात आहे, परंतु या निष्काळजीपणामुळे एका बालकाचा जीव गेलेला आपल्याला पाहायला मिळत आहे। मॅडम, आदित्य, त्या ठिकाणी अशा पद्धतीने खड्डे होते, तिथे काही बॅरिकेड्स लावण्यात आले का? कुठलीच तिथे काळजी घेतली होती का लोकांना कळण्यासाठी की या ठिकाणी खड्डे आहेत? सांडपाणी आणि पावसाच्या पाण्याचं निराकरण करण्यासाठी हा खड्डा खोदला गेलेला होता। त्याची पुढील प्रक्रिया देखील करायचं तिथलं आदेश होते, परंतु ठेकेदाराने ते काम अर्धवट सोडलं। कुठलीही सुरक्षा व्यवस्था तिथे केली गेली नाही आणि निष्काळजीपणामुळे, दुर्लक्ष केल्यामुळे आज सगळं तिथे पाणी साचलं आणि ही घटना घडलेली आहे। तिथे कोणतीही सुरक्षा व्यवस्था केली गेली नव्हती। ही घटना घडल्यानंतर तिथे सगळे बॅरिकेडिंग लावण्यात आलेले आहे, तो खड्डा बुजवण्यात आलेला आहे, परंतु यामध्ये एका बालकाचा जीव गेलेला आहे। नक्कीच आदित्य, धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीसाठी। तर अशा पद्धतीने खड्ड्यात पडून 2 वर्षीय चिमुकल्याचा मृत्यू झाला।